आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। बुलढाण्यातील पुरस्कार विजेते शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळलं। खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या। देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ इथली धक्कादायक घटना। पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव। बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर शिरसाठ यांची प्रतिक्रिया। सध्याचं सरकार हे शेतकऱ्यांप्रती निर्दयी सरकार आहे। बुलढाण्यातील शेतकरी आत्महत्येवर वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर ताशेरे। कैलास नागरेंनी काळीज पिळवटून टाकणारा आत्महत्येपूर्वी पत्र लिहिलंय। आत्महत्येला जबाबदार राज्य सरकारवर आता गुन्हा दाखल झाला पाहिजे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी। पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल। माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतला। प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड दरम्यान खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेनं रवाना। खोक्या भोसलेसह इतर आरोपींना सुद्धा अटक करा। शिरूर कासारमध्ये मारहाण झालेल्या महेश ढाकणे यांची मागणी। तर महिलांनी आमच्यावर लावलेले आरोप खोटे, महेश ढाकणे यांची प्रतिक्रिया। 307चा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दादा खिंडकर हे बीड पोलिसांसमोर सरेंडर। बीडच्या एसपी ऑफिसमध्ये जात खिंडकर पोलिसांसमोर सरेंडर। दरम्यान पोलिसांना शरण गेल्यानंतर दादा खिंडकरला पिंपळनेर पोलिसांनी घेतलं ताब्यात। दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आका। अमरसिंग पंडित यांनी खिंडकरला राजाश्रय दिला। घरावर हल्ला केल्यानंतर परमेश्वर सातपुते यांचा हल्ला बोल। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर। दादा खिंडकरनं मारहाण केलेला ओमकार सातपुतेचाही मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातनं लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढतायत। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव ठाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यात येणार तर पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी। भुजबळांची दांडी। काल रात्री देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या बैठकीत यामध्ये चर्चा संपन्न। राजीनाम्यानंतर मुंडे पहिल्यांदाच बैठकीत सहभागी। भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर। जमिनीच्या वादातनं 40 ते 50 गुंडांकडून बेदम मारहाण। एका पुरुषासह महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण। बीडमधील मौजे कुमशीमध्ये घडली घटना। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख तर वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसणार। सामाजिक सलोखा रोखण्यासाठी बीडचे एसपी कौवत यांचा निर्णय। आडनाव काढल्यामुळे जातीय वाद कमी नाही तर आणखी जास्त वाढणार। सरकारला जातीय वाद कमी होऊ द्यायचा नाहीये, याला सरकार जबाबदार, मनोज जरांगेंची टीका।